नमस्कार, मी राजेंद्र शिंदे आणि आपण पाहता थेट वार्ता। महाराष्ट्रात ओला आणि उबेरच्या वाढत्या वर्चस्वाला पर्याय म्हणून दोन नव्या टॅक्सी सेवांची सुरुवात होत आहे। एक म्हणजे देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि दुसरी छावा टॅक्सी। या नव्या सेवांमुळे ग्राहकांना स्वस्त प्रवास मिळणार का? चालकाला जास्त उत्पन्न मिळणार का? की हा केवळ राजकीय ब्रँडिंगचा नवीन प्रयोग आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रासाठी असेल तर तिचे नाव देवाभाऊ सहकार्याऐवजी महाराष्ट्र सहकारी टॅक्सी असायला हवे का? आज आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। ओला उबेरवर नेमके आरोप काय होत आहेत? तर गेल्या काही वर्षात अनेक प्रवासी आणि चालकांनी काही सामान्य तक्रारी केल्या आहेत। पीक आवर्स मध्ये भाडे अचानक वाढते, चालकांकडून मोठे कमिशन घेतले जाते, ग्राहक आणि चालक दोघेही असमाधानी असल्याचे अनेकदा दिसते। अनेक चालकांचे म्हणणे आहे की कंपनीचा हिस्सा वाढत चालला आहे, यामुळे पर्यायी मॉडेलची मागणी सातत्याने होत होती। नव्या योजनेचा उद्देश असा सांगितला जात आहे की चालक हा केवळ कर्मचारी नसून भागीदार असेल, कमिशन कमी असेल, नफा सहकारी तत्वावर वाटला जाईल, ग्राहकांनाही तुलनेने कमी दरात सेवा मिळू शकेल। जर हे प्रत्यक्षात यशस्वी झाले तर त्याचा फायदा चालक आणि प्रवासी दोघांना होऊ शकतो, पण आव्हानेही तितकीच मोठी आहेत। फक्त ऍप तयार केल्याने ओला उबेरला पर्याय देता येत नाही। त्यासाठी आवश्यक आहे मजबूत तंत्रज्ञान, जलद बुकिंग, उत्कृष्ट ग्राहक सेवा, सुरक्षित पेमेंट, हजारो चालकांचे नेटवर्क, 24 तास सेवा, तक्रार निवारण यंत्रणा। हे सर्व प्रभावीपणे उभे राहिले तर नवी सेवा टिकू शकते। या योजनेबाबत आणखी एक चर्चा सुरू आहे। अनेक जण असे म्हणतात की जर ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी असेल तर तिचे नाव एखाद्या व्यक्तीच्या नावाऐवजी महाराष्ट्र सहकारी टॅक्सी असे असते तर अधिक सर्वसमावेशक वाटले असते। तर दुसरीकडे समर्थकांचे म्हणणे आहे की एखाद्या उपक्रमाला ओळख मिळावी म्हणून विशिष्ट नाव दिले जाते आणि त्यात काही गैर नाही। ही दोन्ही मते समाजात चर्चेचा विषय आहेत। या योजनेचा ग्राहकांना नेमका फायदा काय होऊ शकतो? जर अनिश्चित दर कमी झाले, चालकांचे कमिशन कमी झाले, भाडे पारदर्शक झाले, सेवा वेळेवर मिळाली तर नक्कीच ग्राहकांचा फायदा होईल। पण याचे उत्तर प्रत्यक्ष सेवा सुरू झाल्यानंतरच मिळेल। जर चालकांना जास्त उत्पन्न मिळाले, कमिशन कमी झाले आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला तर ही योजना रोजगाराच्या दृष्टीनेही महत्वाची ठरू शकते। कोणतीही नवीन योजना तिच्या नावामुळे नव्हे तर तिच्या कामगिरीमुळे यशस्वी ठरते। जर सहकारी टॅक्सी खरंच ग्राहकांना योग्य दर, चालकांना न्याय्य मोबदला आणि पारदर्शक व्यवस्था देऊ शकली तर महाराष्ट्रात वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो। पण हे यश घोषणांपेक्षा अंमलबजावणीवर अवलंबून असेल। याविषयी तुमचे मत काय आहे? देवाभाऊ सहकार हे नाव योग्य वाटते का? की महाराष्ट्र सहकारी टॅक्सी अधिक सर्वसमावेशक वाटते? तुमचे मत कमेंट मध्ये जरूर लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।